स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुणे जिल्ह्यातील मनसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकलरे येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। गुप्तदान करायचे आहे असे खोटे सांगून दोन भामट्यांनी एका हॉटेल व्यावसायिका महिलेचा विश्वासघात केला आणि भर दिवसा गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला। अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या हातचालाकीच्या गुन्ह्यामुळे आंबेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। नेमका हा प्रकार कसा घडला पाहूयात या विशेष रिपोर्ट मध्ये। पुणे ग्रामीणच्या मनसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मौजे एकलहरे गावच्या हद्दीत जुन्या पुणे नाशिक हायवेवर असलेल्या या पाहुण हॉटेल समोर ही घटना घडली। हॉटेलच्या मालक सौ सविता सईद या नेहमीप्रमाणे त्यांच्या पानटपरीजवळ उभ्या होत्या। तितक्याच एका विना क्रमांकाच्या मोटरसायकलवरून दोन अज्ञात इसम तेथे आले। गाडीच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हिंदी भाषेतून संवाद साधत मला 1,500 रुपयांचे गुप्तदान करायचे आहे असे सांगितले। फिर्यादी महिलेने त्यांना हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दान करण्यास सांगितले। मात्र माझ्याकडे वेळ नाही, माझे सोन्या चांदीचे दुकान असून दुकानाची वास्तुशांती आहे अशी बतावणी भामट्याने केली। त्याने 1,500 रुपये टपरीच्या काउंटरवर ठेवले आणि यातील 500 रुपयाची नोट तुमच्या मंगळसूत्राला लावून द्या अशी अजब गळ घातली। महिलेने विश्वासाने 500 रुपयाची नोट मंगळसूत्राला लावून परत दिली असता त्या भामट्याने ती नोट बिस्किटाच्या पोळ्याजवळ असलेल्या एका कॅरी बॅग मध्ये टाकली आणि तो साथीदारासह दुचाकीवरून पसार झाला। काही वेळानंतर महिलेने गळ्याला हात लावला असता त्यांच्या गळ्यातील तब्बल 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे एकपदरी मंगळसूत्र गायब झाले होते। तसेच कॅरी बॅग मधून 500 रुपयाची नोटही गायब झाली होती। गुप्तदानाच्या नावाखाली भामट्यांनी हातचालाकी करून मोठी फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले। पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार चोरी करणाऱ्या या दोन भामट्यांचे वर्णन वय अंदाजे 35 ते 40 वर्ष, रंग गोरा, उंची 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत, अंगात काळ्या रंगाचे जॅकेट आणि पॅन्ट, डोक्यावर काळी गोल टोपी आणि तोंडाला काळा मास्क होता। तो हिंदी भाषेत बोलत होता। तर दुचाकी चालक वय अंदाजे 40 ते 45 वर्ष, अंगात राखाडी रंगाचे जॅकेट आणि काळी पॅन्ट, डोक्यावर हेल्मेट घातलेले होते। या प्रकरणी सविता सईद यांच्या तक्रारीवरून मनसर पोलिसांनी दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या कलम 3/5, 316/2 आणि 318/4 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेखर भोईर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। हायवेवरील CCTV फुटेजच्या आधारे या भामट्यांचा माग काढला जात आहे। या घटनेने हायवेवरील व्यापारी आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे, परंतु यामुळे एक मोठा धडाही मिळतो। अनोळखी व्यक्तींनी गुप्तदान, पैशाचे आमिष किंवा कोणतीही अंधश्रद्धाळू बतावणी केल्यास नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे। जर आपल्या परिसरात अशा संशयित व्यक्ती आढळल्या तर तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा।